सम्राटच्या लग्नाला आज 1 वर्ष पूर्ण झाले होते. त्याने छोटासा केक आणला होता. दोघे नवरा बायको मिळून केक कट करणारच होते. तोपर्यंत त्याच्या मोबाईलवर त्याच्या वडिलांचा फोन आला. एवढ्या रात्री त्याला बाबाचा फोन कशामुळे आला असेल या विचाराने सम्राटने लगेचच फोन घेतला आणि पलीकडून आलेल्या आवाजामुळे सम्राटच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसू लागली. तिकडून त्याचे वडील रडत म्हणत होते की बाळा, मला इथून घेऊन जा, मला इथे अजिबात राहायचे नाही. सम्राट म्हणाला, काय झालं आहे बाबा, तुम्ही एवढे का रडत आहात? त्याचे वडील म्हणाले, सम्राट, मला तुझी मोठी वहिनी जेवायला देत नाही. सम्राट म्हणाला, बाबा, दादा आणि वहिनी तुमच्यासोबत असे कसे वागू शकतात? बाबा म्हणाले, हे बघ सम्राट, मी आता इथे 1 दिवस पण थांबत नसतो. एवढेच नाही तर तुझ्या मोठ्या भावाने मला मारले सुद्धा आहे. माझी तब्येत ठीक नाही, प्लीज मला तुझ्यापाशी घेऊन जा. तेव्हा लगेचच सम्राटच्या बायकोने केतकीने त्याला विचारले, अहो, काय झालं आहे? तुम्ही एवढे नाराज का झाला आहात? सम्राटने मोबाईल साईडला घेतला आणि तो केतकीला म्हणाला की दादा आणि वहिनी आपल्या बाबांवर अत्याचार करीत आहेत. ते म्हणत आहेत की मला येथून घेऊन जा. सम्राटचं बोलणं ऐकून केतकी सिरियस झाली आणि म्हणाली, मग यावर तुम्ही बाबांना काय म्हणाला आहात? सम्राट म्हणाला, अजूनपर्यंत मी बाबांना काही पण म्हणालो नाही, पण केतकी, खरंच बाबांना माझी गरज असेल तर मला काहीतरी करावे लागेल. केतकीने रागाने त्याच्या हातातून मोबाईल घेतला आणि म्हणाली, हे बघा सम्राट, आपण दोघंही त्या आनंदात जगत आहोत. विनाकारण बाबांचं लोणनं आपल्या गळ्यात बांधू नका. पण केतकी, ते माझे बाबा आहेत. पण सम्राट, मी तुमची बायको आहे. जर तुम्ही तुमच्या बाबांना घेऊन इथे आलात तर मी हे घर सोडून निघून जात असते. सम्राटला समजतच नव्हतं की काय करावं. एकीकडे जन्मदाते वडील होते आणि दुसरीकडे त्याची जीवनसाथी होती. त्याने एक मोठा श्वास घेतला आणि तो बाबांना म्हणाला, बाबा, सध्या मी दुसऱ्या शहरात आहे. घरी गेल्यावर मी यावर तुमच्याशी बोलतो. आता सगळं काही विसरून सम्राटला त्याची ॲनिव्हर्सरी आनंदात साजरी करावी लागणार होती. कारण केतकी खूप श्रीमंत घराण्यातून आली होती. तिच्याच वडिलांनी त्याला हे घर दिले होते. शिवाय त्याच्याकडे 4 चाकी आणि खूप चांगली नोकरी होती. अशा वेळी तो बायकोला नाराज करू शकत नव्हता. लग्नाच्या पहिल्याच रात्री केतकीने सम्राटला स्पष्ट सांगितलं होतं की आपल्या आयुष्यात मी कोणाला पण बर्दाश्त करू शकत नाही. सम्राटच्या मनात असून सुद्धा तो त्याच्या वडिलांना त्याच्यापाशी ठेवू शकत नव्हता. त्यामुळे त्याने त्याच्या वडिलांना त्याच्या मोठ्या भावापाशी पाठवून दिले. लग्न झाल्यापासून सम्राटने स्वतःला काहीच महत्त्व दिले नव्हते. तो तर फक्त केतकीच्या इशाऱ्यावरच नाचत होता. त्याचं स्वतःचं असं काही अस्तित्वच नव्हतं. कारण सम्राट काय खाणार, काय घालणार, कुठे जाणार हे सगळं केतकीच्याच मनाने त्याला करावे लागत होते. हे काही त्याचा आनंद नव्हता. तो तर एका बंद पिंजऱ्यात कैद झाला होता. त्याला एका पक्षाप्रमाणे उडता पण येत नव्हतं. त्याच्या वडिलांचा कधी कधी त्याला फोन येत होता, परंतु काहीतरी बहाणा करून तो लगेच फोन ठेवून देत होता. त्याला माहीत होतं की त्याचे वडील त्रासात आहेत, तरी पण तो काही सुद्धा करू शकत नव्हता. आणि आज अचानक वडिलांचा त्याला फोन आला की मला घेऊन जा, कारण त्याचे मोठे भाऊ आणि वहिनी त्याच्या वडिलांना त्रास देत आहेत. त्याला 2 दिवस काहीच करमले नाही. त्याचं मन बेचैन झालं होतं. 3ऱ्या दिवशी अचानक त्याच्या दारावर जोरात टकटक झाली. त्याने जाऊन दरवाजा उघडला तर समोर वडिलांना पाहून त्याला धक्काच बसला. कारण वडिलांचा चेहरा खूपच सुकला होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर अशक्तपणा सम्राटला दिसत होता. सम्राटने त्याच्या वडिलांना नेहमी ताठ मानाने जगताना पाहिले होते, परंतु आज ते खूपच बेसहारा दिसत होते. तो वडिलांना आतमध्ये घेणारच होता. तोपर्यंत तिथे केतकी आली आणि तिने दरवाजा लावला आणि म्हणाली, तुझे वडील इथे काय करत आहेत? तुम्हाला सांगितलं होतं ना की मी तुमच्या वडिलांना इथे राहून देणार नाही. सम्राट म्हणाला, केतकी, ते माझे वडील आहेत. इथे येणार नाही तर मग ते कुठे जाणार आहेत? हे बघा, तुम्ही तुमच्या वडिलांचा ठेका घेतला नाही. तुमचे भाव आणि वहिनी
यांना सांभाळू शकतात. आता तुम्ही अजिबात दरवाजा उघडू नका. थोड्या वेळानंतर तुमचे वडील आपोआप येथून निघून जातील, असं म्हणून ती तेथून निघून गेली. आता सम्राटचे हातपाय थरथर कापत होते, कारण ज्या वडिलांनी त्याला प्रत्येक आनंद दिला त्या वडिलांना तो सांभाळू शकत नाही का? बायकोच्या भीतीमुळे तो काही करू शकत नव्हता. असा विचार करता करता सम्राटच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याने खिडकीतून हळूच पाहिले तर त्याचे वडील गरिबासारखे अजून दारातच उभे होते आणि कधी दरवाजा उघडतील याची ते वाट पाहत होते. बघता बघता अंधार पडू लागला. बाहेर पाऊस पडत होता आणि थंडगार वातावरण झाले, त्यामुळे त्याचे वडील थंडीने कडकडू लागले. हळूहळू पाऊस खूप जोरात येऊ लागला. अजून पण सम्राट झोपला नव्हता. केतकी झोपल्यावर तो हळूच बाहेर आला आणि त्याने खिडकीतून त्याच्या बाबांना पाहिले तर त्याला खूप वाईट वाटले, कारण त्याचे बाबा पावसात भिजत होते. सम्राटला आठवले की त्याच्या बाबांनी कधीच त्याला कशाची झळ पोहोचू दिली नाही, कधीच त्यांनी त्याला पावसात भिजून दिले नाही. नेहमी त्याला अंगा खांद्यावर घेऊन त्याचे वडील त्याला सांभाळत होते. एवढेच नाही तर खांद्यावर घेऊन ते खूप मैल दूर प्रवास त्याला घेऊन करत होते. पण आज तोच मुलगा सम्राट आपल्या वडिलांची मदत करू शकत नव्हता. त्याचं मन जोरात धडधडू लागलं आणि त्याने निश्चय केला, बास, आता पुरे झाले, आता हे होणार नाही. तो लगेच जाऊन दरवाजा उघडू लागला, पण त्याला समजले की झोपायच्या आधी केतकीने त्याला लॉक लावले आहे, ज्यामुळे त्याला दरवाजा उघडायला येऊ नये. हे पाहून सम्राटला खूप राग आला. मग तो रागातच केतकीपाशी गेला आणि म्हणाला, प्लीज दरवाजाची चावी दे. केतकी म्हणाली, तुमचं काय सुरू आहे, मला झोपू द्या. ती म्हणाली, हे घर तुमच्या बापाचं नाही, त्यामुळे मला झोपू द्या. सकाळच्या वेळी तुमचा बाप स्वतःहून निघून जाईल. सम्राटने तिच्या उशीखाली हात घातला तर त्याला चावी मिळाली. केतकी त्याला म्हणाली, चावी महागारी माझी द्या, नाहीतर माझ्यासारखे वाईट कोण नाही. परंतु सम्राटने तिचं काही सुद्धा ऐकलं नाही. पाठीमागून केतकी त्याला खूप ओरडत होती, पण त्याने काही तिचं ऐकलं नाही. त्याने पटकन दरवाजा उघडला तर त्याला दिसले की त्याचे वडील बेशुद्ध अवस्थेत पडले आहेत. आता यावेळी तो केतकीला काही सुद्धा बोलू शकत नव्हता. त्याला तर खूप राग आला होता, पण सध्या त्याला त्याच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे होते. त्याने पटकन ॲम्ब्युलन्स बोलवली आणि वडिलांना घेऊन तो निघाला. पण त्याच्या कानात त्याच्या वडिलांचे शब्द वारंवार घुमत होते, सम्राट बाळा, दरवाजा उघड, मला तुझ्यापाशी यायचे आहे. हॉस्पिटलला पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याच्या वडिलांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये लगेच ॲडमिट केले. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि त्याला म्हणाले, तुम्ही तुमच्या वडिलांना भेटा, कारण तुमच्या वडिलांचा जीव वाचेल का नाही हे आम्ही सांगू शकत नाही. कारण या 24 तासात जर तुमचे वडील शुद्धीवर नाही आले तर खूप सिरियस काहीतरी घडू शकते. त्यांना लवकरात लवकर शुद्ध यायला हवी. हे सगळं ऐकून सम्राटच्या डोळ्यातून अश्रू आले. तो त्याच्या बाबांपाशी गेला. ते आता शुद्धीत नव्हते. तो फक्त त्याच्या बाबांकडे पाहून रडू लागला. त्याचे बाबा खूपच बेसहारा दिसत होते. त्याने आपल्या वडिलांना सहारा आधीच दिला पाहिजे होता असा त्याच्या डोक्यात वारंवार विचार येत होता. पण त्याने डोळ्यातील अश्रू पुसल्याने म्हणाला, बाबा, मी आहे ना तुमच्यासोबत, तुम्हाला काही सुद्धा होणार नाही. तुम्ही आता कशाचीच काळजी करू नका. केतकीचा त्याला वारंवार फोन येत होता, पण त्याने तिचा फोन उचलला नाही. देवाच्या दयाने आता त्याचे वडील संकटाच्या बाहेर होते. त्यांना आता शुद्ध आली होती. आपल्या वडिलांना शुद्ध आलेले आहे हे पाहून त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू येऊ लागले. काही दिवसांनी डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. पण आता सम्राट त्यांना त्याच्या घरी घेऊन जाऊ शकत नव्हता. पण काही पण करून तो आता त्याच्या वडिलांना एकटा सोडणार नव्हता. बाहेर खूप मोठं वादळ पाऊस सुरू होता. परंतु सगळ्यात मोठं वादळ तर सम्राटच्या मनात चालू होतं. तो विचार करतो की बाबा 5 दिवस झाले हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, पण केतकी एकदा सुद्धा त्यांना पाहायला आली नाही. तो विचार करतो की ही अशी कशी स्त्री आहे,
खरंच श्रीमंत माणसाच्या शरीरात हृदय नसते का? तो त्याच्या वडिलांना घेऊन घरात जाऊ लागला, परंतु समोर केतकीला पाहून त्याचे पाय तिथेच थांबले. केतकी त्याची वाटच पाहत बसली होती. ती म्हणाली, यांना घेऊन कुठे चालला आहात? सम्राट म्हणाला, कुठे तवा, यांना आपल्या घरात घेऊन येत आहे. तो पण रागात होता. त्याने वडिलांना आतमध्ये आणले आणि सोप्यावर त्यांना बसवले आणि त्यांच्यासाठी त्याने पाणी आणून दिले. तो म्हणाला, बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळं काही सांभाळतो. सम्राटचं बोलणं ऐकून त्याचे बाबा थोडेसे हसले, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर थोडीसुद्धा चमक दिसत नव्हती. तो त्याच्या वडिलांसाठी चहा करायला गेला. तोपर्यंत तिथे केतकी रागाने आली आणि म्हणाली, हे काय सुरू आहे? मी तुम्हाला लग्नाच्या वेळेस सांगितलं होतं की मला आपल्या घरात तिसरा कोणी सुद्धा नाही पाहिजे. सम्राट म्हणाला, प्लीज केतकी, ते आजारी आहेत आणि त्यांची काळजी घेणं हे माझे कर्तव्य आहे. तरी पण केतकी त्याला रागातच बोलत होती. सम्राट म्हणाला, हे बघ केतकी, सध्या ते आजारी आहेत. व्यवस्थित झाले तर मी त्यांना भावाकडे पाठवून देतो. प्लीज देवासाठी आहे त्या परिस्थितीला समजण्याचा प्रयत्न कर. असेच दिवस चालत होते. ती सम्राट सोबत खूपच उग्र वागत होती, परंतु सम्राट उलट तिला काही करू शकत नव्हता, कारण तिचा राग त्याला माहित होता. त्याचे वडील शांतपणाने सगळं काही सहन करत होते. काही दिवसांनी केतकी सम्राटला म्हणाली, हे बघा, आता तुमचे वडील व्यवस्थित दिसत आहेत. तुम्ही त्यांना तुमच्या मोठ्या भावाकडे पाठवून द्या. सम्राट म्हणाला, हे बघ केतकी, जर खरंच माझ्या भावाला वहिनीला वडिलांची काळजी असते तर त्यांनी एकदा तरी फोन करून विचारले असते. पण त्यांच्या वागण्यावरून असं वाटत आहे की त्यांना बाबांची जिम्मेदारी घ्यायची नाही. आणि अजून पण मला असं वाटतंय की बाबा अजून पण थोडे अशक्त आहेत. जोपर्यंत ते ठणठणीत होत नाही तोपर्यंत मी त्यांना तिकडे पाठवू शकत नाही. काही दिवसांनी सम्राटने त्याच्या दादाला आणि वहिनीला फोन करून सांगितले की बाबा इथे आहेत आणि आता ते व्यवस्थित आहेत, त्यांना घेऊन जावा. ते दोघे त्याच्या वडिलांना घेण्यासाठी तर आले, पण त्याच्या वहिनीच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. त्यामुळे सम्राटला समजले की वहिनी बाबांची व्यवस्थित अजून काळजी घेत नसते. केतकी हळूच तिच्या मोठ्या जावेला म्हणाली, तुम्ही दोघे फक्त बाबांना भेटायला आला आहात की त्यांना घेऊन जायला आला आहात? मोठी जाऊ म्हणाली, म्हणजे तुझ्या म्हणण्याचा काय अर्थ आहे? केतकी म्हणाली, तुम्ही मुद्दाम बाबांना इथे सोडले आणि खुशाल आनंदात तिकडे जगत आहात. तुम्हाला माहित आहे का, हॉस्पिटलमध्ये बाबांसाठी आमचे लाखो रुपये खर्च झाले आहेत. तुम्ही 1 रुपया सुद्धा हॉस्पिटलला दिला नाही. मोठी जाऊ म्हणाली, म्हणजे बाबा ज्यांच्या घरी राहतील आणि ज्यांच्या घरी आजारी पडतील तेच बिल भरणार. बिल आम्ही विनाकारण का भरणार आहोत? आणि तुम्ही काय थोडे पैसे खर्च केले लगेच आमच्यावर तुम्ही केलेले उपकार दाखवत आहात? केतकी म्हणाली, आम्ही उपकार दाखवत नाही, तर तुम्हाला हे सांगत आहोत की तुम्ही तुमच्या जिम्मेदारीपासून पळ काढू नका. त्यांची चांगली काळजी घ्या. आम्हा दोघांना ऑफिसला जावे लागते, पण तुम्ही तर घरीच असताना. त्या दोघींचं बोलणं ऐकून सम्राट म्हणाला, केतकी शांत बस, जास्त काही बोलू नकोस. मग त्या दोघांचेच भांडण सुरू झाले. तोपर्यंत त्याचे वडील म्हणाले, सम्राट बाळा, विनाकारण केतकीसोबत भांडण करू नकोस. असं पण मला आज मोठ्या मुलासोबत जावे लागणार आहे. त्याच्या वडिलांच्या बोलण्यात त्याला खूप दुःख दिसलं. तो विचार करतो, असल्या श्रीमंतीचा काय फायदा की ज्यामुळे तो वडिलांची सेवा सुद्धा करू शकत नाही. पण अचानक तो म्हणाला, हे बघा बाबा, तुम्ही कुठे सुद्धा जायचे नाही, कारण तुमची अजून तब्येत व्यवस्थित झाली नाही. तोपर्यंत केतकी म्हणाली, अहो तुमचे मोठे भाऊ बाबांना घेऊन जात असतील तर विनाकारण त्यांना का अडवत आहात? सम्राट रागाने म्हणाला, हे बघ केतकी, जर बाबा इथे राहत नसतील तर मी सुद्धा इथे राहणार नाही. सम्राटचं असं बोलणं ऐकून केतकीचा चेहरा पांढरा पडला. ती म्हणाली, म्हणजे तुमच्या म्हणण्याचा काय अर्थ आहे? सम्राट म्हणाला, जर तू मला साथ देत नसेल तर मी कायमची तुझी साथ सोडून मी बाबांची साथ देणार आहे.
असं म्हणून सम्राटने त्याच्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवला. केतकी हैराण झाली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिचा गुलाम नवरा असा तिला कधी बोलेल. केतकी आता काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती, म्हणून ती तिच्या खोलीत निघून गेली. आता या वातावरणात येथून निघून जावे असे त्याच्या मोठ्या भावाला वाटले आणि तो बायकोसोबत जाऊ लागला. त्याचे वडील सम्राटला म्हणत होते की मी सुद्धा यांच्यासोबत जातो, परंतु सम्राट त्याच्या वडिलांना त्यांच्यासोबत पाठवत नव्हता. शेवटी त्याचे भाव आणि वहिनी निघून गेले. थोड्या वेळाने सम्राट खोलीत गेला तर त्याला केतकी शांत बसलेली दिसली. त्याला माहित होतं की केतकी शांत बसणाऱ्यापैकी नाही. तो हळूच तिच्याकडे पाहत होता. त्याचे कान तिचा कठोर आवाज ऐकण्यासाठी तरसले होते. त्याला भीती वाटू लागली की कदाचित केतकी मला सोडून तर जाणार नाही ना. पण कुठे ना कुठे केतकीच्या मनात भीती निर्माण झाली होती की जर माझा नवरा सम्राट मला सोडून गेला तर माझं काहीच अस्तित्व राहणार नाही. त्यामुळे ती पण आता आहे त्या परिस्थितीला आपलं मानायला लागली. ती हळूहळू सम्राटसोबत व्यवस्थित वागू लागली आणि बाबांविषयी ती आता कटू बोलत नव्हती. तो केतकीला आणि बाबांना बरोबर वेळ देत होता. आता त्याचे वडील पण व्यवस्थित झाले होते, पण काही दिवसांनी त्याला समजले की त्याचे वडील अजून अशक्त दिसत आहेत. त्यांची तब्येत खराब दिसत आहे. शिवाय त्याच्या वडिलांची भूक पण कमी झाली होती. त्यांना जेवण्याचे मन होत नव्हते. त्याने ठरवलं की आता वडिलांना एका चांगल्या डॉक्टरांना दाखवावे. सम्राटने केतकीला सांगितले की तो बाबांना घेऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. यावर केतकी म्हणाली, काय करत आहे? आपली फॅमिली डॉक्टर आहेत मोठे. हवे असेल तर मी त्यांना कॉल करून घरी बोलावते. ते येऊन आपल्या बाबांना चेक करतील. केतकीचं बोलणं ऐकून सम्राटला आश्चर्य वाटले. त्याला समजले की केतकी पण आता बाबांची चांगली काळजी घेत आहे. त्याने पण आनंदात तिला सांगितले, ठीक आहे, तू जशी म्हणशील तसेच होईल. आता यापुढे बाबांची जिम्मेदारी मी तुझ्यावरच टाकतो. याच्यावर केतकी हसली आणि त्याच्या देखतच तिने डॉक्टरांना कॉल केला. त्यामुळे सम्राट केतकीवर खूपच विश्वास ठेवू लागला. दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले आणि त्यांनी त्याच्या बाबांना तपासले. डॉक्टर म्हणाले, आता या वयात भूक न लागणे किंवा तब्येत बिघडणे हे स्वाभाविक आहे. यात काळजी करण्यासारखे काही नाही. मी काही औषधे लिहून देतो, ते यांना वेळेवर द्या, त्यामुळे त्यांना भूक लागेल. डॉक्टरांचं बोलणं ऐकून सम्राटला खूप आनंद झाला आणि तो लगेचच बाबांचे औषध घेण्यासाठी निघून गेला. पण तरी पण त्याचे बाबा व्यवस्थित त्याला दिसत नव्हते. उलट त्यांची तब्येत खूपच खराब होऊ लागली होती. सम्राटला समजतच नव्हते की काय करावे. न राहून त्याने केतकीला सांगितले की मी बाबांना चांगल्या हॉस्पिटलला दाखवतो. या गोष्टीवर केतकी त्याच्यावर ओरडली आणि म्हणाली, तुमच्या म्हणण्याचा काय अर्थ आहे? मी एवढ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवले, तरी पण तुमचा विश्वास कसा नाही? बाहेरचे डॉक्टर आपल्या फॅमिली डॉक्टरांपेक्षा खूप हुशार आहेत का? तिच्या बोलण्यावर सम्राट शांत झाला, पण त्याच्या मनाला हे काही पटत नव्हतं. काहीतरी चुकत आहे हे त्याला समजत होतं आणि वरून त्याच्या वडिलांची बिघडलेली अवस्था ही काही त्याला पाहवत नव्हती. एक दिवस सम्राटची मावस बहीण त्याला भेटायला आली आणि त्याच्या बाबांना एवढा आजारी पाहून ती म्हणाली, सम्राट, बाबांची तर अवस्था खूप वाईट आहे. यांना पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पाहिजे. सम्राटने सांगितलं की केतकीने फॅमिली डॉक्टरांना दाखवले आहे. ते म्हणाले आहेत की आता या वयात असं होतच असते. पण त्याची मावस बहीण म्हणाली, असं असलं म्हणून काय झालं? दुसऱ्या डॉक्टरांना दाखवण्यात काय अडचण आहे? जर दिलेल्या औषधाने यांना काही फरक पडत नसेल तर आपण औषधे बदलून सुद्धा घेऊ शकतो, ज्यामुळे बाबांना आराम भेटेल. चांगलं म्हणजे त्या दिवशी केतकी पण घरी नव्हती. त्यामुळे सम्राटने लगेचच त्याच्या वडिलांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्यांचे चेकअप केले. थोड्या वेळानंतर डॉक्टरांनी बाबांचे रिपोर्ट त्याच्या हातात दिले आणि रिपोर्ट पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर म्हणाले, त्यांना थोडं थोडं करून विष देण्यात येत आहे, त्यामुळे त्यांची तब्येत खराब होत आहे. आता यावरून स्पष्ट होत होते की केतकी त्याच्या वडिलांना मारण्याचा प्लॅन करत आहे. हे सगळं पाहून त्याच्या रागाचा पारा खूपच चढला होता.
तो विचार करतो ज्या बायकोला आनंदी ठेवण्यासाठी त्याने बाबांना त्रासात ठेवलं होतं आणि तीच बायको आज माझ्या जन्मदात्या वडिलांना मारण्याचे प्लॅन करत आहे। विचार करता करता त्याच्या डोळ्यातून अश्रू आले। तो खूपच केतकीवर अंधविश्वास ठेवू लागला होता। आपल्या वडिलांचा चांगला इलाज करून तो त्यांना घरी घेऊन आला, पण जसा तो घरात आला तशी केतकी त्याच्यावर ओरडली, म्हणाली, माझ्यावर विश्वासच तुमचा नव्हता ना, म्हणून तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडून बाबांचा इलाज करून घेऊन आला आहात। तिचं बोलणं ऐकून सम्राटने एक जोरदार कानाखाली केतकीला लावली। तो तिला म्हणाला, मूर्ख बाई, मी काय तुझा गुलाम नाही। जर मी माझ्या बाबांना दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो नसतो तर तू जे काही त्यांच्यासोबत करत होती ते कधीच मला समजले नसते। सम्राट म्हणाला, हेच जे तू फॅमिली डॉक्टर सोबत मिळून करत होती। त्याचं बोलणं ऐकून केतकी घाबरली। तोपर्यंत बाहेरून पोलीस आले। सम्राटने त्याच्या वडिलांचे रिपोर्ट केतकीच्या तोंडावर फेकून मारले आणि तिला म्हणाला, तुला काय वाटलं? तू माझ्या वडिलांना मारून टाकण्याचे प्लॅन रचशील आणि नंतर मारून टाकशील, मग तू तुझे पैसे दाखवून मला तुझ्या तालावर नाचवशील। हे बघ केतकी, प्रत्येक नातं पैशाने विकत घेता येत नाही आणि त्यामुळेच यापुढे तुझं हे तोंड मला कधी सुद्धा दाखवू नकोस। इथून निघून जा। केतकी त्याच्या हातापाया पडली, खूप रडली, परंतु यामुळे सम्राटवर काही सुद्धा फरक पडला नाही। त्याने केतकीला पोलिसांच्या हवाले केले। आई वडील हे आपल्या आयुष्याचा खरा आधारस्तंभ असतात। लहानपणी त्यांनी आपल्याला खाऊ घातलं, शिकवलं, चुका केल्या तर समज दिली आणि आपल्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली। आपण पडलो तर त्यांनी उचललं, रडलो तर त्यांनी हसवलं। आज ते वयस्कर झालेत, त्यांच्या पायात ती ताकद नाही, डोळ्यात आधीसारखा प्रकाश नाही, पण मन मात्र अजूनही आपल्या लेकरांसाठीच धडधडतं। अशा वेळी त्यांना सोडून देणं म्हणजे आपली माणुसकी विसरणं आहे। आईवडिलांचा सांभाळ करणे म्हणजे फक्त कर्तव्य नाही तर ती खरी पूजा आहे, कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपल्या आयुष्याची पायरी कधीच भक्कम होऊ शकत नाही। म्हणूनच जग दाखवणाऱ्या आईवडिलांना म्हातारपणी आधार देणं हीच खरी मुलांची ओळख आहे। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।